आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा दिवा का बंद पडतोय? कसले संकेत आहेत हे? काही वाईट नाही घडणार ना? दिवा नाही ना, आधी ठरवा ना तुम्ही काय करायचं ते। है ना, आपण आधी मीटिंग तरी करूयात। मीटिंग केल्यानंतर ठरवू। नाही नाही, मी घरातच आहे, तुम्ही काळजी घ्या। सगळीकडून या पावसाच्या बातम्या येत आहेत। तो पुणे जवळपास वाहून चाललंय। अहो मेहंदळे, मी तेच सांगते तुम्हाला, मी घरातच आहे, तुम्ही तुमची विजिट लवकर संपून या घरी आता। ओके बाय। छान, नाही सकाळ सकाळ तुमचं दर्शन झालं, आता दिवस छान जाणार आहे माझा। काही हवं होतं का? हो नाही, म्हणजे मी फक्त विचारायला आले होते की सगळं ठीक आहे ना? आत्ताच म्हणाले ना, सकाळी सकाळी तुमचं दर्शन झालं, मग कसं सगळं ठीक असेल? नाही ना? आणि जर का सगळं ठीक असलं तर ते तुला चालणार आहे? आवडेल? पावसाने उच्छाद मांडल्या काय सुचतच नाही अजिबात। आणखीन काही बोलायचंय? जाते। हॅलो, सारंग सरांनी आजची बोर्ड मीटिंग कॅन्सल केली ना? नाही केली? कमाल आहे, धो धो पाऊस पडतोय। मी बोलते सरांशी। हां, ओके, या बाय। आई बाबा ठीक असतील ना? त्यांना फोन करून बघते। त्यांचा फोन पण लागत नाहीये। पांडुरंगा, ते तुझ्याच भेटीला येतात, त्यांची काळजी घे। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। काढो काढो। हो, तुम्हाला पुढचं परवास जमल ना? नाही म्हणजे याच्या पुढे गाड्या बी नाही जात बरं। मला कुठं काय झालंय? तुझं आपल्याला बारक्या पोरावानी काळजी करत बसतेस। पहिल्यांदा वारी करतोय हो म्या, इतक्या वर्षाचा माझा रस्ता आहे। जमणार? माझं सोड, तुला जमल ना? वा मला न जमय काय झालंय बरं? हा,
काय धाड भरली आम्हाला. हाय तर तुमचीच मालकी ना. हा, जिथं तुम्ही तिथं मी. आता पुढचा समजा प्रवास अगदी शेवटपर्यंतचा तुमच्या सोबतच आहे बघा. ओ माऊली, चला की, अहो दिंडी पुढे चालली. आलो आलो. तुम्ही हा मोर, आम्ही आलोच. हो, थांबा. मनगट आहे ना व. पण शरीर सांगते येत नाही ना. मातीचं शरीर आहे, कधी ना कधी उत्तर देणारच ना. हा, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. ये. काय बी झालं तरी आपण वारी पूर्ण करणारच. हा, एकदा का वारी पूर्ण झाली ना, पांडुरंगाचं दर्शन झालं की नवा जन्म मिळेल बघ. खानू, पांडुरंग बोलावतोय. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. सावली सावली सावली, ही मुलगी कुठे होती आणि आता कुठच्या कुठे पोहोचली ती. लायकी नसताना फोटोशूट सुद्धा पार पडलं तिचं. तर जिथे तिथे सगळीकडे तिचेच फ्लेक्स लागणार. तारा, तिची लायकी नसली तरी तू स्वतःची लायकी वाढू शकतेस ना. म्हणजे सगळ्यात आधी तू स्वतःला त्या ॲव्हरेज मुलीशी कम्पेअर करणं बंद कर. तिच्याशी कॉम्पिटिशन करूच नको, इग्नोर हर. घरात जे रिअल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर फोकस कर. रिअल प्रॉब्लेम म्हणजे तू आल्यानंतर एक गोष्ट नोटीस केली असशील, घरात 4 भाऊ आहेत पण ऑफिसची सगळी सूत्र, घरातली सगळी सूत्र, सगळा कंट्रोल फक्त एकाच भावाच्या हातात आहे. दॅट इज सारंग मेहुंदळे. राजकुमार दादा घरातला मोठा मुलगा आहे, मोठा भाऊ आहे. पण उद्या जर का वेळ आली ना तर सारंग ऑफिस आणि घरची सगळी सूत्र त्या मूर्ख मुलीच्या हातात देणार. सो तिकडे फोकस कर. वहिनी, आय एम सॉरी, पण मला नाही वाटत असं काही होईल. कारण सारंग ही इज अ गुड मॅन आणि ते इतक्या छान पद्धतीने सगळं हँडल करतायत. तर मला नाही वाटत की मॉम त्यांच्या हातातला कंट्रोल काढून घेतील असं. आणि राहिला प्रश्न सावलीचा, तर मी तर तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. अतिशय बिंडोक मुलगी आहे ही तारा. मी हिच्या फायद्याचं बोलते आणि हिला कळतच नाही. हिला हँडल करणं खूप डिफिकल्ट आहे. सावली